1000 ऑर्डर्स इन 30 डेज चॅलेंजचा हा 10वा दिवस। नमस्कार, मी कोल्हापूरची मुलगी ऋतुजा। पहिलीच ऑर्डर ही कांदा लसूण मसाला चटणी बनवून देण्याची आहे। हे कस्टमर आर.के. नगर कोल्हापूरहून आलेले आहेत। 6 किलो मिरची पावडर पासून ही मसाला चटणी बनवणार आहोत आणि इकडे बाकीच्या ऑर्डर्सचं पॅकिंग तर सुरूच आहे आणि ही ऑर्डर देखील कराड साताराहून आलेली आहे। आता मसाला चटणीसाठी खोबरे आणि बाकीचे सर्व खडे मसाले खमंग भाजून घेतले जात आहेत। प्रत्येक खडा मसाला हा लोखंडी कढईमध्ये खमंग भाजून घेतला जातो। काही मसाले कोरडे भाजले जातात तर काही मसाले थोडे तेल घालून भाजले जातात आणि काही मसाले थोडे जास्त तेल घालूनही भाजून घेतले जातात। गावाकडची अस्सल पारंपरिक चव प्रत्येक किचन मध्ये पोहोचवायचं हे माझं ध्येय आहे, म्हणूनच अगदी पारंपरिक पद्धतीने पारंपरिक चवीचे मसाले इथे बनतात। आता मिरच्या वाळत नसल्यामुळे आपण मिरची पावडर पासून कांदा लसूण मसाला चटणी बनवून देत आहोत आणि ही मिरची पावडर सुद्धा डंकावरती कुटून बनवलेलीच आहे। एप्रिल मेच्या कडक उन्हामध्ये सर्व प्रकारच्या मिरच्या वाळून त्यापासून डंकावरती मिरची पावडर बनवून आपण पावसाळ्यासाठी ठेवलेली असते। या मिरची पावडरचा स्टॉक तुषार मसालेमध्ये अवेलेबल असतो, त्यामुळे अगदी पावसाळ्यात देखील तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते। इकडे ऑनलाईनच्या ऑर्डर्स, शॉपलाईनच्या ऑर्डर्स रेडी होत आहेत आणि सर्व मसाले हे डंकावरती पारंपरिक पद्धतीनेच कुटले जातात। कोणत्याही मशीनचा वापर न करता अगदी अस्सल पारंपरिक चव तुमच्या किचनपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। खमंग भाजलेला खडा मसाला आधी डंकामध्ये कुटून घेतला जातो, त्यातच मीठ घातले जाते। या खडा मसाल्यापासून बनलेली पावडर पुन्हा चाळून घेतली जाते। चाळलेला खडा मसाल्याची पावडर आणि मिरची पावडर आणि ओला मसाला सर्व डंकामध्ये एकत्र घालून पुन्हा हे सर्व मिक्स केलं जातं। अशी बनते अस्सल कोल्हापूरची कांदा लसूण मसाला चटणी। काही कारणांमुळे उन्हाळ्यामध्ये कांदा लसूण मसाला चटणी काही जणांची बनवून घ्यायची राहिलेली असते, तर आता चिंता करण्याची गरज नाही, कारण तुषार मसालेमध्ये अगदी 12 महिने वर्षभर तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते। तर आज 14 ऑर्डर्स कंप्लीट झालेल्या आहेत। अशाच व्हिडिओसाठी तुषार मसालेला फॉलो करा आणि तुषार मसाले ऑर्डर करा।